नमस्कार मैत्रिणींनो, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे इडली. इडली म्हटलं की लहान मुलांना खूप आवडते, मोठ्यांनाही आवडते, पण मुलांना खूप आवडते. आणि तीच इडली मी आज करून दाखवणार आहे पोह्यांची. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे: 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा, 1 वाटी दही. तर आता आपल्याला ह्या पोह्यांची जाड पावडर मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे. हे बघा, मी पावडर बनवून घेतली आहे पोह्यांची. अशी जाड पावडर आपल्याला बनवून घ्यायची, रव्यासारखी. आता ही पावडर आपण पातेल्यात टाकून घेऊ. आता याच्यामध्ये रवा टाकू. हे 1 वाटी दही टाकू. दही आपल्याला आंबट पाहिजे आणि घट्ट पाहिजे. आता हे आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणखी थोडं पाणी टाकते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण घट्ट तयार करून घ्यायचं आहे. आणि आता 20 मिनिटासाठी हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे. तर आपलं मिश्रण रेडी होईस्तोवर आपण इडलीची चटणी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे. खोबरं घेतलेलं आहे. शेंगदाणे घेतले. थोडी कोथिंबीर टाकू. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. हे बघा, आपली चटणी इथे तयार झालेली आहे. आता ही आपण वाटीमध्ये काढून घेऊ. आता याच्यामध्ये मीठ टाकू. मिक्स करून घेऊ मीठ. आता आपण मिरचीवर टाकायला फोडणी तयार करून घेऊ. आता फोडणीसाठी मी ते तेल गरम करून घेतलं. आता त्याच्यामध्ये मोहरी टाकते. मोहरी आपली तडतडली आहे. आता हिंग टाकते. कढीपत्त्याची पानं टाकू. आता ही फोडणी आपण चटणीवर ओतून घेऊ. तर हे बघा, आपलं हे इडलीचं मिश्रण असं तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आणखी थोडं पाणी टाकणार आहोत आणि मिक्स करून घेऊ. आणखी थोडं पाणी टाकू. आपल्याला इडलीला जसं बॅटर लागतं तसं हे बॅटर बनवून घेऊ आपण. आणखी थोडं टाकलं.
हे बघा, आपल्याला हे असं बॅटर लागतंय. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकू. मिक्स करून घेऊ. आता इनो टाकू. इनो नसला तर तुम्ही बेकिंग पावडर पण टाकू शकता. मी इथं इनो टाकते. थोडंसं पाणी टाकू. आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे बघा, आपलं हे मिश्रण इडलीसाठी आता तयार झालेलं आहे. हे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आपल्याला. आता हे आपण इडली पात्रामध्ये टाकू. इथं मी हे इडली पात्र घेतलेलं आहे. याला मी तेल लावून घेतलेलं आहे सगळ्याला. आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण टाकू. तर हे बघा, अशा प्रकारे हे मिश्रण मी याच्यात टाकून घेतलं. एका इडली पात्रामध्ये 7 इडल्या तयार होतात. तर असे माझ्याकडे 2 इडली पात्र आहेत. तर मी याच्यात पण टाकून घेते मिश्रण. आता दुसऱ्या इडली पात्रात टाकू. तर इथे मी पाणी गरम करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण हे इडली पात्र ठेवणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये मी हे ठेवून घेतलं इडली पात्र. आता दुसरं ठेवते. आता 15 ते 20 मिनिटं ह्या इडल्या आपण शिजवून घेणार आहोत. झाकण लावूया. तर मैत्रिणींनो, इथं 20 मिनिटं झालेले आहेत. आता आपण बघू आपल्या इडल्या तयार झाल्या आहेत का नाही. हे बघा, आपल्या इडल्या इथं तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या थंड करून आणि ताटात काढून घेणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आपल्या इडल्या इथं थंड झालेल्या आहेत. आता हे आपण पळीच्या मदतीने काढून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला साईड सोडून अशा इडल्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा इडली. आता दुसरी पण आपण काढून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व इडल्या काढून घेते. तर अशा प्रकारे 1 वाटी पोह्यापासून माझ्या 25 ते 27 इडल्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, अगदी डाळ तांदूळच्या इडल्या जशा आपण बनवतो तशा ह्या इडल्या तयार होतात. तर मैत्रिणींनो, आपली ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. ही तुम्ही सांबार बरोबर व चटणी बरोबर ही इडली खाऊ शकता. आणि ही रेसिपी तुम्ही पण करून बघा. तर मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करा तुमची इडली कशी झाली. धन्यवाद.